नमस्कार. इथे केळीचं बोंड म्हणजे केळफुलाचे मी आज 2 प्रकार बनवणार आहे. त्यासाठी मी केळफूल साफ करून घेते. आधी काढून घेते सगळे. आणि त्यातला हा भाग आणि हा प्लास्टिक सारखा दिसणारा 2 भाग काढून टाकते. अशा प्रकारे मी साफ करून घेतलेले आहे. आता हाताला तेल लावून घेते आणि बारीक चिरून घेते. अशा प्रकारे मी चिरून घेते. आता त्याच्या आतला भाग राहिलेला तो पण अशा प्रकारे मी बारीक बारीक चिरून घेते. भाजी कापून झालेली आहे. आता मी ती पाण्यात भिजत घालून ठेवते. 12 तास झालेले आहे. रात्री मी भिजत घालून ठेवलेली. सकाळी आता 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेते आणि त्यात मीठ घालते आणि थोडंसं पाणी घालून एक बटाटा शिजायला ठेवते मी आणि कुकरला शिजवून घेते. बटाटा बाजूला काढून ठेवते आणि या भाजीतली थोडीशी भाजी वेगळी काढून घेते. एका कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात राई आणि हिंग घालते आणि बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालून परतून घेते. ते 2-3 तास अगोदर भिजत घातलेली चण्याची डाळ घालते. थोडीशी हळद घालते आणि परतून घेते आणि झाकण लावून डाळ शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. आता मी केळफूल शिजवून घेतलेलं ते घालते आणि सगळं मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावते. 5-10 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. भाजी शिजलेली आहे आणि चण्याची डाळ पण शिजलेली आहे. थोडीशी साखर घालते आणि किसून ठेवलेलं ओलं खोबरं घालते आणि मिक्स करून घेते आणि पुन्हा एकदा वाफ काढून घेते. भाजी तयार आहे. ते कढईत तेल घेतलेलं आहे. थोडंसं जिरं आणि कांदा नरम होईपर्यंत परतून घेते. एक छोटा चमचा आलं लसूण पेस्ट घालून परतून घेते. थोडंसं पाणी घालते. जिरे पावडर, धणे पावडर, लाल मिरची पावडर, हळद घालून थोडंसं पाणी घालून मसाला परतून घेते. आता इथे शिजून ठेवलेलं केळफूल घालते आणि सगळं मिक्स करून घेते आणि झाकण लावते. मीठ घालते आणि साखर घालते. गरम मसाला पावडर घालते आणि शिजून ठेवलेला बटाटा साल काढून घेतलेले ते भाजीमध्ये मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते. लिंबाचा रस घालते. हिरवी मिरची बारीक चिरलेली सगळं मिक्स करून घेते. मिश्रण तयार आहे. आता थंड झाल्यानंतर मी त्याचे गोल टिक्कीसारख्या आकाराचे बनवून घेते. इथे ताटात मी रवा आणि तांदळाचे पीठ घेतलेले आहे. त्यात त्या टिक्कीला रवा आणि तांदळाचे पीठ लावून घेते आणि पॅनमध्ये तेल ठेवले गरम करायला. तर शॅलो फ्राय करून घेते. आतलं मिश्रण शिजलेलं आहे. फक्त वरून क्रिस्पी होईपर्यंत मी फ्राय करून घेते. इथे खोबरं घेतलेलं आहे अर्धा वाटी. हिरवी मिरची, कोथिंबीर, जिरं आणि हळद मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतली आहे. इथे भांड्यात मी शिजून घेतलेली तुरीची डाळ घेतली. ती घोटून घेते आणि त्यात खोबऱ्याचं वाटप घालते आणि मिक्स करून घेते. आता गॅसवर गरम करायला ठेवते. छान उकळी येईपर्यंत मी शिजून घेते. थोडीशी साखर आणि चवीप्रमाणे मीठ घालते. वरणाला उकळी काढून घेते. वरणाला उकळी आलेली आहे. गॅस बंद करते. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.